कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे चांगले सक्रिय झाल्यानं रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे अलिबाग तालुक्यातील देहेन गावाजवळ असलेल्या बंधाऱ्याला मोठं भगदाड पडून तो वाहून गेलाय। परिणामी देहेन गावाचा इतर गावांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। बंधारा फुटल्यामुळे गावातील दैनंदिन वाहतूक ठप्प झाली आहे। विशेषतः शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून त्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। तसंच उपचार, शासकीय कामं आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर जाणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करून गावासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, तसंच आवश्यक मदत आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान सतत सुरू असलेल्या या पावसामुळे परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहत असून प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।